साहेब आलेले आहेत, जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. 2014 मध्ये मोदी यायच्या आधीचा भारत या पोरांनी बघितलेला नाही. आपण बघितलाय. आपली आई डब्बा घेऊन जायची, टमरे घेऊन. आपण टमरे घेऊन जायचो. आपल्यासाठी संडास सुद्धा नव्हते. पण आता तुम्ही ज्या संडासामध्ये जाता, ज्या सुविधा तुम्हाला मिळताय त्या मोदीजींमुळे मिळताय. स्कॉलरशिप मिळताय, आज आमच्या मुली शिकताय, ही सुद्धा मोदी सरकारची देण आहे. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती द्यायचं काम हे सुद्धा मोदी सरकार मैत्रिणींनो करत असतं. इथे आमच्या मुस्लिम भगिनी बसल्या. मी नेहमी विचार करते की असा आपला नेता ज्याने कधी वोटिंगची, कधी मतदार जातील म्हणून कधी विचार केला नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्यासाठी संसार किती महत्वाचा असतो. जेवढा महत्वाचा संसार आपल्यासाठी आहे तितकाच महत्वाचा संसार आपल्या मुस्लिम भगिनीसाठी. तिच्याकडे आधी तलाक 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 म्हटलं तर तू तिकडं आणि मी इकडं. मी पाहिलंय माझ्या मैत्रिणींना, मी पाहिलंय माझ्याकडे केसेस यायच्या. एक बाई होती, तिच्या हातामध्ये 4-5 वर्षाचं लेकरू होतं. पुन्हा दुसऱ्यांदा गरोदर होती. नवरा कुठेतरी परदेशात होता. तिथून फोन केला आणि सांगितलं तलाक तलाक तलाक. तिच्या पायाखालची जमीन केली. तो तर म्हणला तलाक तलाक. पोरांचं काय करायचं, पोटातल्या पोराचं काय करायचं. आपल्याला आवडतं का तो माहेरी पडून राहायला? आवडतं का? माहेर 2 दिवसाचं, स्वाभिमानाचं अभिमान. मग आपल्याला आवडत नाही तर या त्या ताईंना कसं आवडेल? मोदीजी म्हणाले मुस्लिमांचे वोट नाही मिळाले तरी चालतील, पण माझ्या मुस्लिम बहिणीला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. 65 वर्ष फक्त हिंदू मुस्लिम करत या काँग्रेसने लोकांमध्ये फूट पाडायचं काम केलं. पण यांच्यासाठी कधी त्यांनी विचार केला नाही. मला सांगायचे, आज काही बहिणी माझ्या इथे आल्या. आपल्याला जे मिळतं, मला सांगा, हिंदू मुस्लिम मध्ये भेद करतो का? आपल्याला धान्य मिळतं, यांना मिळतं का नाही? आपल्याला वॅक्सिन मिळतं, यांना मिळतं का नाही? जे जे आपल्याला मिळतं ते ते आमच्या मुस्लिम भगिनींना पण मिळतं. आमच्यापेक्षा जास्त त्यांना मिळतं. मायनॉरिटीच्या मंत्रालयाचा बजेट मोदीजींनी वाढवलं. आपल्या मनात आलं, गल्लीतल्या 5-6 जणी आपण लगेच होतो, पंढरपूरची वारी करून येतो, विठुरायाला भेटून येतो का नाही? आता यांचा देव तिकडे लांब आणि तिकडे जायचं, हजला जायचं तर मरहम पाहिजे. मरहम म्हणजे कोण? एक तर नवरा पाहिजे, नाही तर बाप पाहिजे, नाही तर मुलगा पाहिजे. रक्ताच्या नात्यातला पुरुष सोबत असल्याशिवाय या बायका हजला जाऊ शकत नव्हत्या. मोदीजींनी मरहम हटवून टाकलं. आता या सुद्धा महिला जशा आपण पंढरीला जातो तशा त्या त्यांच्या देवाला हजला जातात. हे आपले मोदीजी आहे. यांच्या मुलींसाठी मुस्लिम समाजातली मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तिच्यासाठी 51,000 रुपये मोदीजी देतात. शादी शगुन योजना, उडान सारखी योजना यांच्या मुलांसाठी आहे. एमपीएससी यूपीएससी तुमची मुलं IAS करा, IPS करा, त्याच्या फी आम्ही भरतो आणि त्याचं फी सुद्धा द्यायचं का मोदी सरकार करते. आणि म्हणून मला सांगायचं, जात पे न पात पे वोट होगा विकास पे. हे तुम्ही लक्षात ठेवा. काँग्रेसवाले खोटं बोलतात, म्हणतात मोदीजी आता संविधान बदलणार आहे. अरे कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. मोदीजींनी सांगितलंय, देवेंद्रजींनी सांगितलंय, स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकत नाही. परंतु लोकांमध्ये काहीतरी वेडवाकडं बोलायचं काँग्रेसची सवय आहे. आज तुमच्या समोर सुधाकर श्रृंगार आहे, साधा माणूस आहे. जिल्हा परिषदेमध्ये होता, तिथून तुम्ही खासदार बनवलं. त्यांनी 5 वर्ष काम केलं. आज मी लातूरवरून अहमदपूरला आले.
पोटातलं पाणी सुद्धा हललं नाही. रोड कसे आहेत ग? रोड कसे आहेत? अरे जाता का नाही? कसे रोड आहेत? कसे? आधी कसे होते? आधी होडीत बसल्यासारखे होते का नव्हते? आणि आता सुधाकर रावांनी मोदीजींच्या मदतीने टकाटक रोड करून टाकले. जेवढ्या या योजना मोदीजींच्या योजना तुमच्यापर्यंत काढायचे काम आपले सुधाकर राव करत असतात. सुधाकर रावांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे, हे लक्षात ठेवा. आपलं मतदान किती तारखेला आहे? किती तारखेला आहे का? अगं किती तारखेला आहे? झोपल्या का काय? बोलू का कंटाळल्या? अरे बोलू का कंटाळल्या? बोलू का कंटाळल्या? आवाज नाही. नक्की बोलू. शेवटची 2 मिनिटं तुम्ही बोलणार ना माझ्यासोबत? इलेक्शनचे दिवस आहेत. माझं एक काम करायचंय, तुम्हाला कराल सगळ्या. लक्ष ठेवायचंय. ठेवाल? कोणावर? नवऱ्यावर. ठेवाल का नाही? अगं ठेवाल का नाही ठेवणार? ठेवणार? सध्या इलेक्शनचे दिवस आहेत. तुम्हाला दुपारी फोन येत असेल, आज काय माझं जेवण करू नको, समजून जा पार्टी चालू आहे. नवऱ्याला सांगायचंय खा कुणाचं पण मटण, पण दाल. कुठलं मटण? सांगाल का नाही? काय सांगाल? खा कुणाचं पण मटण, पण दाल. काही बोलतच नाही. बोलायचं का नाही? माझं भाषण झाल्याशिवाय बोलाल तर लवकर सुटकाय. बोलणार? खा कुणाचं पण मटण, पण दाल. कुठलं मटण? आवाज नाही आला. कुठलं मटण? आता एक मी मंत्र देणार आहे, म्हणणार सगळ्या? सगळ्या? भूक लागली असेल तर म्हणा. मी म्हणेन, माझ्या मागे तुम्ही म्हणायचे. म्हणणार सगळ्या? मागच्या? मधल्या? पुढच्या? चला. नरेंद्र मोदी और कमल का फूल. हात आहे का नाही? हात का फक्त याचेच? नरेंद्र मोदी और कमल का फूल. बाकी सब जाओ भूल. लक्षात येईल? आता हा मंत्र कधी म्हणायचा? सकाळी नवऱ्याला चहा द्यायला गेलात का कानात पहिला मंत्र कुठला? नरेंद्र मोदी और बाकी सब. दुपारी आला का खा कुणाचं पण मटण, पण दाल. आणि रात्री परत आला, परत आपला मंत्र कुठला? नरेंद्र मोदी और झाले का परत? नरेंद्र मोदी और बाकी सब. आणि 7 तारखेला आंघोळ करा, नवऱ्याला घेऊनच निघा. त्याला म्हणा तू आधी जा, मंत्र विसरू नका. 7 तारखेपर्यंत चालू ठेवा. डोक्यात जरी मटण आलं तरी कमळाचं बटन त्याला दिसलं पाहिजे. माझ्या माय मावल्यांना कराल ना माझं काम? सगळ्या कराल? सगळ्या कराल? आपल्याला किती लोक पाठवायचे मोदींकडे माहिती का तुम्हाला? देशातून किती? अगं हाताचे अजून पण उपयोग असतात. हे बघ असे 3 400 किती? आपकी बार. अगं बोला ना आया माझ्या. आहे बघ असे हात. आपकी बार.